नमस्कार नमस्कार नमस्कार. व्हॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा आली पावर्ड बाय रिन मध्ये मी पुष्कर श्रोत्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. कालच्या एपिसोड मधल्या आपल्या या सर्व अप्सरांच्या बिनधास्त परफॉर्मन्समुळे सगळेच जण एकदम खबरदार होशियार झालेले आहेत. बाकीच्या अप्सरांमध्ये सुद्धा एक वेगळी जिद्द निर्माण झालेली आहे. त्या सुद्धा आता एकापेक्षा एक सुरेख असे परफॉर्मन्सेस घेऊन येणार आहेत. पण त्याआधी आपण स्वागत करूया आपल्या गुरूंचं. मयूर वैद्य, फुलवा खामकर आणि आजही मधल्या खुर्चीमध्ये बसण्याचा मान मिळालेली दीपाली विचारे. आणि आता आपण स्वागत करूया आपल्या कुटुंब प्रमुखांचं, अर्थात आपले लाडके महागुरु सचिन पेगावकर यांचं. कालच्या आपल्या एपिसोडची सांगता एका धमाकेदार परफॉर्मन्सने झाली होती. तो परफॉर्मन्स होता आपल्या मागच्या पर्वातला सुपर चॅम्पियन मिहिर सोनीचा. त्यावेळी आम्ही तुम्हाला असं सांगितलं होतं की एक गोड धक्कादायक बातमी आहे. आजच्या एपिसोड मध्ये एक नवीन अप्सरा इथे अवतरणार आहे. हे सांगितल्यानंतर आम्हाला अनेकांचे फोन यायला लागले, काही जणांनी मेल्स केले. कोण आहे ही नवीन अप्सरा, कोणत्या गाण्यावरती डान्स करणार आहे. काही जणांना रात्रभर झोप लागलेली नाहीये, काही जण दिवसभर वाट पाहत आहेत कोण आहे ती अप्सरा. पण आता आणखीन उत्कंठा नाही ताणून धरत. हीच वेळ आहे त्या नवीन अप्सरेचं स्वागत करण्याची. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या नवीन अप्सरेचा. धुमकिट तदानी धुमकिट नटना गरनट धिमनट पर्वत उभा उत्तुंग नवा घुमतो मृदुंग. पखवाज देता आवाज जनन झंकार लेऊनी स्त्री रूप बुलवी नटरंग नटरंग नटरंग. नमस्कार. नमस्कार.
एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्सच्या फायनलिस्ट साक्षी तिसगावकर यांना पुष्कर श्रोत्रीचा नमस्कार. थँक्यू. मी असा का आहे माहिती आत्ता, तुझ्या परफॉर्मन्स पुढे मी गुडघे टेकलेत. थँक्यू. व्हॉट अ परफॉर्मन्स साक्षी, व्हॉट अ परफॉर्मन्स. काय एनर्जी आहे, काय तुझे भावांग आहे, काय तुझं पदलालित्य आहे. मी तुझा फॅन आहे साक्षी. थँक्यू. कसं वाटतंय तुला या मंचावरती पुन्हा आल्यानंतर? मला इकडे येऊन खूप छान वाटतंय. 1 वर्षानंतर परत येऊन खूप खूप छान वाटतंय. आणि मी इकडे बसलेल्या सगळ्या दीदींचा डान्स रोज बघते, जेव्हा जेव्हा असतो तेव्हा न विसरता नक्की बघते. आणि मी खूप एन्जॉय करते त्यांचा डान्स. वाव, हात दे जरा मला. आपण या गुरूंचं काय मत आहे जाणून घेऊया. हो. मयूर वैद्य. फंटॅबलस. थँक्यू. म्हणजे खरं सांगू का, हे गाणं मला आवडत होतं, पण आता मला तुझा नाच आवडायला लागलाय. वाव, दादा. व्हेरी गुड परफॉर्मन्स. कीप इट अप अँड ऑल द बेस्ट अँड गॉड ब्लेस यू. थँक्यू. हाय बाळा. हाय. मी सतत म्हणते ना की एक्सप्रेशन्स छान असले पाहिजेत, तर माझी बोलती बंद केली आहेस तू एक्सप्रेशन्सच्या बद्दल काही बोलायची. थँक्यू. म्हणजे एक्सप्रेशन्स बद्दल आता मला वाटतं माझ्या कंटेस्टंटना तरी कळलं असेल मला काय म्हणायचंय. टू गुड बेटा, आय लव्ह यू. थँक्यू. साक्षी किती गोड नाचलीस माहितीये का तू? क्या टाईट नाचलीस, तुझे सगळे पाय अक्षर इथे ऐकू येत होते आम्हाला. फूट माईक सुद्धा नाहीये तिकडे. इतके फॉर्म आणि तुझे सगळं उभं राहायची पद्धत खूप छान. असेच छान छान परफॉर्मन्स कर. सुपर. थँक्यू. आता आपण जाणून घेणार आहोत आपल्या महागुरूंचं काय मत आहे. MH 30. सगळे MH काय काय असतात. MH4, MH12 या आमच्या MH30 आहेत, कारण या तिसगावकर आहेत. ओ, साक्षी, तुम्हाला या मंचावर पुन्हा पाहून खूप बरं वाटतंय. थँक्यू सर. आणि तुमचा परफॉर्मन्स नेहमीप्रमाणे दिमागदार आणि देखणा झालाय. थँक्यू सर. बिग थिंग्स कम इन स्मॉल पॅकेजेस असं म्हणतात, ते खरं आहे. तुमच्या या परफॉर्मन्स बद्दल मी काय बोलू. तुम्हाला एक प्रश्न विचारतो. वॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा आली या पर्वात पदार्पण करणार. करणार करणार. मी माझ्या सर्व अप्सरांना विचारू इच्छितो की नाही, हेच मला जाणून घ्यायचं होतं म्हणून तुम्हाला तो प्रश्न विचारला. आणि हा प्रश्न मी त्यांना विचारणार आहे हे त्यांना आधी माहिती होतं. त्यामुळे तुम्ही काय चिंता करू नका. त्या माझ्या परिवारातल्या आहेत आणि नेहमी राहणार आहेत. आणि तुम्हाला जर काही टिप्स पाहिजे असतील तर त्या नक्कीच तुम्हाला देऊ शकतील. त्यामुळे साक्षी, तुम्हाला अनेक 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 आशीर्वाद. थँक्यू सर. याहून जास्त मी जर आशीर्वाद द्यायला लागलो ना तर माझ्या डोळ्यात खूप जास्त पाणी येईल. तर त्यामुळे लव्ह यू. थँक्यू सर.